नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. आज मी आले आहे लालबागच्या पेरू कंपाऊंड मध्ये. चला तर मग भेटूया असीमला. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चलाता, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा. हाय असीम, मोठ्याने बोल हाय. आधी नाही बोलला, जातानाच बोलतो. ओके हा म्हण हाय असीम. आधी इकडे बघ ना, आधी सापशिडी खेळायची आहे. ओके, आधी सापशिडी खेळायची आहे. हे खाली ठेव. हा आता टाळी दे. गुड जॉब. डोळे बंद कर, हात पुढे कर. सरप्राईज. हे कुठली सब्जी खेळ? तू सांग कुठली सापशिडी खेळायची आपण. चालेल, ही खेळूया. ओके असीम, तुला मला आधी एक्सप्लेन करायला लागेल सापशिडी कशी खेळायची. सांग मला कशी खेळतात. शिडीचा डाव असतो. हा आणि मग सापाचा डाव नसतो. हा असा हाताचा डाव असतो. ओके या दोघांचा डाव असतो. ओके. हा, आणि मग सापानी मला खाल्लं तर तू परत दोन सापांना सापाच्या तोंडातून ना आग आली ना, काय उलटी करतो तो, मग तू बाहेर आलीस. म्हणजे मला जर सापानी खाल्लं तर तो मला परत उलटी करून बाहेर काढणार. हा, कसं असं. आणि शिडी आली तर काय करायचं मग. शिडी आली ना का इकडे आहे ना, हा की शिडीचा डाव. एक पाला की परत शिडी. पण मला चढता कसं येणार. छोटीशी शिडी आहे, मग मी कशी चढणार त्याच्यावरती. थांब मी तुला शिकवतो आधी. हा मला शिकवतो आधी. हा तू मला कुठला कलर देणार आहेस. माझा पिंक आहे आणि तुझा ब्लू. ओके. सापडले की चालवायचं. ओके दाखव. अरे 6. 1 2 3 4 5 6 7 डाव. 1 2 पुढे गेलो. आता मी. वाव, वा, तू शिडी चढलास. 4 हा 1 2 3 4. वाव, मग तू जिंकलास आता. हा, जिंकणारच. मी रोजच जिंकतोच. रोज जिंकतो. हो, पण तू कोणाबरोबर जिंकतोस रोज. पप्पा, तू आणि आई. त्यांच्या बरोबर खेळतोस. आणि कोणी शिकवलं तुला हा गेम. पप्पानी शिकवला. आणि तुझी उशी दाखव मला, त्याच्यावर तुझा फोटो आहे. हा बघ. वाव, इकडे असं ठेव. हा किती छान. आणि मला सांग, त्या बनीचे डोळे मिटतात आणि तो परत उघडतो कसं. हा, म्हणजे काय आहे हे. जादू. कशी. अरे म्हणजे तो डोळे बंद करतो आणि मग उघडतो आणि मग जादू होते. हा, वाव. आणि तुझे डोळे किती सुंदर आहेत. दाखव मला तुझे डोळे. बघ. वाव, तुला आवडतात. हो, मला पण आवडतात. मला सांग, तू कुठच्या शाळेत जातोस. हो, माझी पण तीच शाळा आहे. दे टाळी. आहा, तू मला उशिरी टाळी दिलीस. आणि तुझ्या टीचरचं नाव काय आहे. पूजाताई आणि विद्याताई. हो. आणि मला सांग, तुझे फ्रेंड्स कोण कोण आहेत. सिद्धेश. आणि तुम्ही मस्ती करता. नाही, मग काय करता शाळेमध्ये. मस्ती पण नाहीच करत. आणि तू टीव्ही पण नाही बघत. तू इतका गुड टीव्ही बघतो. टीव्ही बघतो. अच्छा अच्छा, टीव्ही बघतो तो फक्त, पण तो मोबाईल नाही बघत. हो ना, मोबाईल नाही आवडत तुला. नाही. अरे हो, किती मस्त मुलगा आहे. मग त्यांनी चष्मा नाही लागत ना मोबाईल नाही बघितला तर. पण मग जे बघतात त्यांना लागतो. हा, कसं काय. आणि मग डोळे लाल होतात. हा, कशामुळे. व्हिडिओ मुळे. हो, सारखं टीव्ही बघितला तर असं होतं. हा, अरे बापरे. डब्यात काय नेतोस तू. भाजी चपाती आणि फ्रुट्स. आणि कधी वेनसडेला तुम्हाला भाजी पोळी न्यायची असते का. भाजी चपाती. अच्छा, भाजी पोळी नाही न्यायची, नाही. भाजी चपाती न्यायची. हा, ओके. मला असीमनी सांगितलं की वेनसडेला त्याला भाजी पोळी नाही, भाजी चपाती न्यायची असते. ओके. आणि मला सांग, तुझी फेवरेट हिरोईन कोण आहे. मी याच्यावर तुला एक चॉकलेट देणार आहे. मी त्याला फेवरेट हिरोईन म्हटलं तरी माझ्याकडे बोट दाखवलंय. हाऊ स्वीट. आणि बाबा तुझे टीचर आहेत ना, ते प्रोफेसर आहेत ना, ते कॉलेजमध्ये शिकवतात ना. पण मग तू मोठा होऊन काय बनणार आहे.
कल्याणी नाही. कल्याणी ताई कोण आहे ती ताई? गाणं म्युझिक. म्हणजे तुला म्युझिक मध्ये जायचंय, गाणं म्हणायचंय हा. तुला, कल्याणी ताई व्हायचंय त्याला. अच्छा, आणि ती कसं गाणं म्हणते म्हणून दाखव मला. नाही, पण- मी मोठा झाल्यावर शिकवे. अच्छा, तो मोठा झाल्यावर मला गाणं शिकवणार आहे, आत्ता तो नाही शिकवणार आहे. आणि पर्वचा सुद्धा तो संध्याकाळी म्हणणार आहे, आत्ता नाही म्हणणार आहे. ओके, नाईस. आणि मला सांग, तू भांडतोस का कधी कोणाशी? नाही. मग तुला सगळ्यात जास्त काय आवडतं? फुगा आवडतो का काय आवडतं तुला? आज तर म्हणजे मेरा दिन बन गया बेटा. सगळं काही आवडलं की तो फक्त माझ्याकडे बोट दाखवते. हे असं तुला कोणी सांगायला सांगितलंय की फक्त ताईकडे बोट दाखवायचं? असं सांगितलं कोणी तुला? मग तू स्वतःहून असं केलंस? वाव, मला फार मज्जा आली रे तुझ्याशी गप्पा मारून. हे ट्रेनचं काय आहे? तुला ट्रेन खूप आवडते का? असंच. आणि खूप ट्रेन आहेत ना तुझ्याकडे पण? हो. आणि मग तू ट्रेननी कसा आवाज काढतो? ट्रेनचा आवाज कसा असतो मला दाखव. असा तू करून दाखव मला. असं नाही येत मला. नाही येत. ओके, मग तुला ट्रेनचं ते गाणं माहितीये का? झुक 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 अगीन गाडी. ते माहितीये, मी रात्रीच म्हणतो. ते फक्त तो रात्रीच म्हणतो. ओके, मग आता समज रात्र असेल तर आपण कसं म्हणणार गाणं? कसं पण माईकने म्हणूया. ओके, आणि मला सांग, तुला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 येतं म्हणून दाखव. मी रात्रीच बोलणार, सगळं रात्री 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 रात्री. मला असं वाटतं ह्याच्या घरी आम्हाला रात्री यायला लागणार आहे आणि शूट करणार आहे. आणि ऐक ना, ते एक गुलाबजाम नावाचा पिक्चर होता, तर तो टीव्हीवर लागला की त्याच्यामध्ये एक आजीबाई काय म्हणायच्या रे त्या ट्रेलर मध्ये? कशाला बाहेर वेडी काम. आहा, आणि तुला पाहतो रे मध्ये कसं म्हणतात ते कशाला गुडगुड दुखतायत. वा. हॅलो, हाय. कसला गोड आहे हा. आणि याचे डोळे कोणासारखे आहेत? ह्याचे डोळे ह्याच्या आजीसारखे आहेत, म्हणजे माझ्या आईसारखे आहेत. व्हेरी नाईस. तर असीमनी एवढ्या मस्त गप्पा मारल्या आणि मी त्याला काही करून दाखवायला सांगितलं की मी रात्री करेन असं तो म्हणत. तर मला वाटतं तुम्ही दोघं जॉबला आहात आणि रात्रीचा तुमचा वेळ हा क्वालिटी टाइम आहे म्हणून आहे का असं काही? तसं असेल, किंवा तो मुडी आहे, त्याच्या लहरीवर असतं सगळं. कदाचित करून पण दाखवलं असतं त्याने, पण ते म्हणजे काय म्हणाल तुम्ही, उत्स्फूर्त आहे ते. पण तो त्याची जी हुशार काही आहे ना, reaction म्हणजे असा मला त्याची चुणूक अशी जाणवतीये की तो तसा हजरजबाबी आहे हो. आणि विचार करून बोलणाऱ्यातल्या पैकी आहे. तर ह्याच्या येण्यानंतर काय फरक पडला आयुष्यात? एक तर माझे पेशन्स खूप वाढले, कारण त्याच्या खाण्याच्या खूप आवडीनिवडी आहेत. म्हणजे त्याला भरवताना वगैरे असीम खा खा असं आम्ही त्याच्या मागे फिरत फिरत आम्ही त्याला भरवत असतो. आणि दुसरं म्हणजे कामावरून दमून भागून आल्यानंतर असीम बरोबर थोडासा जरी वेळ घालवला तरी खूप फ्रेश वाटतं, खूप छान वाटतं. यांनी काय बनावं असं तुम्हाला वाटतं? काही ठरवलंय का? तुम्ही दोघंही काम करता त्यामुळे. हा, त्याने काय मोठेपणी बनावं हे काय आम्ही अजून ठरवलेलं नाही. म्हणजे त्याच्या स्वतःच्या आवडीनिवडी महत्वाच्या आहेत, पण त्यातही आम्हाला असं वाटतं की नुसतंच शिक्षण घेण्यापेक्षा एखादी कला जर त्याने जोपासली शेवटपर्यंत तर ते जास्त समाधान होईल आम्हाला. कशा प्रकारची कला? म्हणजे त्याला आता सध्या त्याला पेटीमध्ये इंटरेस्ट वाटतोय, हार्मोनियम मध्ये. अरे वा. म्हणजे आताच तो मागे लागला आमच्या की हार्मोनियम घेऊन द्या, पण त्याला आता सध्या आम्ही असं समजावतोय की जी तुझी कल्याणी ताई आहे, जिच्याकडनं त्याला हार्मोनियमची ओढ लागली आहे, तिच्या एवढा झालाच की तुला घेऊन देऊ. पण त्याला तसंच- गाण्याकडे कल वाटतोय का? गाणी ऐकायला पण आवडतं त्याला. तर तुम्ही लालबागला राहता, लालबागच्या मिरवणुकीला वगैरे जात नाही असं मला कळलं. ते का म्हणजे? नाही, मिरवणुकीचं कसं आहे, विसर्जनाच्या वेळेला एकतर गर्दी खूप असते आणि गर्दी त्याला आवडत नाही, आणि दुसरं म्हणजे फटाक्यांची अलर्जी आहे त्याला. अरे. म्हणजे फटाक्यांच्या आवाजांना घाबरतो तो, त्याच्यामुळे आम्ही सहसा नेत नाही त्याला. पण एखादा राऊंड मारून आणतो आम्ही मिरवणुकीच्या वेळेला त्याला. तुम्हाला दोघांनाही अगदी 1 किंवा 2च दिवस सुट्टी असते, तर मग तेव्हा त्या सुट्टीचा वापर तुम्ही कसा करता? म्हणजे तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल तर ह्याला घरी ठेवून जाता, सोबत घेऊन जाता, काय नियोजन कसं असतं? नाही, सुट्टीच्या बाबतीत म्हणाल तर मी नशीबवान आहे, कारण कॉलेजमध्ये शिकवत असल्यामुळे जी मुलांना सुट्टी असते तीच मला पण असते. त्याच्यामुळे दिवाळीची सुट्टी, क्रिसमस वेकेशन आणि समर वेकेशन सगळे मला मिळतात, आणि मग मी जास्तीत जास्त वेळ याच्याबरोबर राहायचा प्रयत्न करतो त्यावेळेला. त्या मनाने मला सुट्ट्या खूप कमी असतात, मग फक्त संडे. आणि मग संडे जास्तीत जास्त वेळ ह्याच्याबरोबर कसा घालवता येईल ते मी बघते. पण मग बाबांचा पगडा जास्त आहे का ह्याच्यावर? वेळ जास्त घातला? बाबा जास्त वेळ देऊ शकतात, पण माझ्यापेक्षा आवडतं जास्त. कोण ह्याला जास्त? तुला कोण आवडतं, आई का बाबा? आई ग, म्हणजे आज
तर हा मध्यंतरी येथे हरवला होता. अरे काय होतं नेमकं, काय झालं? हो, आम्ही गार्डन मध्ये गेलेलो, जवळच आहे आमच्या इथे परेलला. तर तिथे लहान मुलांचं सेक्शन ते वेगळं आहे हो, तिकडे गेला आणि होतास? तिथे 2 गेट आहेत त्या सेक्शनला आणि आम्ही दुसऱ्या गेटने बाहेर पडलो आणि असीम एक पहिल्या त्या गेटने बाहेर पडून थोडा वेळ तिथेच थांबला. मग आम्हाला शोधायला लागला. मग कावरा बावरा झाला. त्याच्या लक्षात आलं की आई बाबा कुठे दिसत नाहीयेत म्हणून. मग घाबरून तो रडायला लागला. पण नंतर आम्ही शोधत त्याच्यापाशी आलो आणि भेटलो त्याला. मग तो तेव्हा इतका घाबरलेला की त्याला लगेच उचलून घेतलं आणि समजावून सांगितलं की आई बाबा जिथे असतील तिथेच खेळत राहा, शक्यतो हात सोडून कुठे दुसरीकडे जात जाऊ नको. तो खूप हळवा आहे का? खूप हळवा आहे, खूप खूप सेन्सिटिव्ह आहे. एकदा मी त्याची शाळा सुटल्यावर तो आजीकडे गेला एकदा आणि मी त्याला ऑफिसमधून त्याची चौकशी करायला फोन केला आईला की जेवला का, काय करतोय, खेळतोय का. आणि मी त्याला आईला सांगितलं की असीमला फोन दे ना, मला जरा बोलायचंय. तर हा म्हणतो आजी आईला सांग की मला आता बोलायचं नाहीये, मी नंतर बोलीन. त्यानंतर रात्री घरी आल्यावर तो मला म्हणतो आई सॉरी हा, आज मी तुझ्याशी फोनवर बोललो नाही ना, त्याबद्दल सॉरी, असं म्हणून तो स्वतःच रडायला लागला. तुला वाईट वाटलं? आई कशी आहे? कशी आहे? तुझी आई कशी आहे म्हटलं दीदीला. कोण आवडतं तुला सगळ्यात जास्त? मी फॅन झाले या मुलाची आणि मला म्हणजे मी तुम्हाला सांगू नाही शकत की किती आनंद होतोय का लहान मुलाला आपण आवडतोय. नमस्कार. नमस्कार. असीमला भेटून आम्हाला खूप छान वाटलं आणि आज मला जेवढ्या कॉम्प्लिमेंट्स त्याच्याकडनं मिळाल्यात मला नाही वाटत एवढ्या कधी मला कुठून मिळाल्या असतील. आय लव्ह यू. थँक्यू. तर आजोबा असीम विषयी काय सांगाल? त्याच्याबद्दल म्हणायचं म्हणजे लहानपणापासून मी त्याला बघत आलो आहे आणि विशेष म्हणजे तो काय करतो, भोवतीच्या लोकांचं जे काय कसे बोलतात, कसे वागतात, काय करतात ते सगळं पिकअप करतो तो आणि स्वतः अनुकरण करायचा प्रयत्न करतो. कुठे काय त्याला जे काहीतरी वाटते, त्याला इम्प्रेसिव्ह वाटते ना, ते त्याला हवं असते. हा, आणि मग ते तसंच ती नक्कल करून दाखवणार. असं तुम्हाला वाटतं तो आर्टिस्ट होईल? मला तर सध्या तर माझं इम्प्रेशन तसं झालंय की त्याचा कल तसा असावा. आत्याचा लाडोबा आहे का? हो, खूप खूप. आता मला त्याच्यावर जास्त टाइम स्पेंड करायला मिळत नाही, बट जेव्हा कधी ऑफिसमधून येते त्याच्यावर कॅरम खेळ, सापशिडी खेळ किंवा क्ले ने खेळ, माझं माइंड एकदम फ्रेश होतं आणि खूप मजा येते त्याच्यासोबत मला. आणि काय गमती जमती करतो की नाही? हा, हो, बऱ्यापैकी. जास्त ते रात्रीचा मी बाहेर खेळत असतो. हो, बरोबर मजा येते त्याच्यावर. नाईस. काका? जेव्हा जन्म झालेला तेव्हा सिस्टर आली बाहेर सांगायला की बाळ आलाय म्हणून. तेव्हा मला वाटतं त्याचा बाबा नव्हता, मी आजी होती, त्याच्या मावशी होती. मला वाटतं आम्ही त्याला पहिलं बघितलंय, त्याच्या बाबाच्या आधी आम्ही बघितलंय त्याला. बाकी असलं की वातावरण मस्त असते घरातलं, निर्मळ आनंद असतो बस. बाकी काय बदललं सगळं वातावरण? म्हणजे वातावरण, पूर्ण तुमच्या घराचं मस्त राहते एकदम. तुम्ही फार इमोशनल आहात का त्याच्या बाबतीत? म्हणजे एकदम हळवळ होतात आणि जर तो नसेल तर तुम्हाला चैन नाही पडत? नाही, आता सवय झाली आहे त्याची. सवय झाली आणि तुम्हाला म्हणजे एक वेगळी अटॅचमेंट आहे. म्हणजे जसं तुम्ही म्हणा की कारण त्याचे आई बाबा रात्री येतात ना, त्यामुळे दिवसभर तो आमच्याचकडे असतो, त्यामुळे भरपूर अटॅचमेंट आहे. ऍक्च्युली शाळेतून आणायला वगैरे मीच जातो त्याला. आणि मजा म्हणजे आमची जोडी फेमस आहे ती काका पुतण्याची. म्हणजे बाहेर सगळे बोलतात, मी एकटा दिसलो की म्हणतात पुतण्या कुठे आहे तुझा. खूप छान. आजीबाई? असीमला सगळंच आवडतं, खाण्यात सगळ्यात हुशार येतो, सगळं चालतं त्याला, चायनीज, नॉनव्हेज वगैरे सगळं. आला तर पहिली येतो, माझ्या शाळेतून आल्यावर माझ्याकडे पहिल्यांदाच येणार. मम्मी आजी असं झालं शाळेत, तसं झालं, गाणी झाली, गोष्टी झाल्या, सगळं सांगायला घरात येणार माझ्या. नाईस. तुला कोण आवडतं असीम, सांग? कोण आवडतं? त्याचं उत्तर ठरलेलं आहे. त्याला कोण आवडतं म्हणल्यावर तो फक्त माझ्याकडे. आज तुमच्या सगळ्यांचा पत्ता कट आहे. आता आपण एक मस्त गेम खेळणार आहोत, त्याचं नाव आहे पोल खोल, बरं का? तर तुमची पोल आता खुलणार आहे आणि अशी मी तुला जे विचारेन त्याची मला तू उत्तरं द्यायचीस. ओके? मग मी तुला चॉकलेट देणार. तुला सगळ्यात जास्त कोण आवडतं? मम्मी, पप्पा, आजी, आजोबा?
ओके. मम्मी पप्पा भांडतात का? ओके, आई बाबा भांडत नाहीत. आजी आजोबा मम्मी पप्पांना ओरडतात का? नाही. तुला घरी ठेवून आई बाबा फिरायला जातात का? नाही. तू तुझ्या बेस्ट फ्रेंडशी भांडतोस का? ओके. तुझ्या बरोबर सगळ्यात जास्त वेळ कोण घालवतो? तीच. ओके, नाईस. बऱ्याचशा गोष्टींची त्यांनी आम्हाला खरी खरी उत्तरं दिली आहेत असं वाटतंय. आणि तो जरा मस्ती करण्याच्या मूड मध्ये. बऱ्याच वेळेला असं होतं की मी एखादा प्लॅन करून आलेले असते की आपण हे विचारूया ते विचारूया, पण बऱ्याचशा गोष्टी या मुलांच्या मूड प्रमाणे बदलतात. आणि आता त्याला खूप मज्जा येणार आहे कारण आता आपण एक मस्त गेम खेळणार आहोत. बघूया आई बाबा कसं खेळताय आणि कोण ह्याला जिंकून देतंय झी युवा तर्फे मानाचा चांदीचा बाळकृष्ण. तर आपल्याकडे काही मणी आहेत आणि स्ट्रॉ आहेत. तर स्ट्रॉच्या सहाय्याने तुम्ही मणी बोलमध्ये टाकायचे. जो जास्त मणी जमा करेल तो जिंकला. आणि यासाठी मिळतील 2 मिनिटं. सुरू करूया. आणि तू चेअरअप करायचा आई बाबांना. ओके, युअर टाइम स्टार्ट्स नाव. सांग कसं करायचं आई बाबांना. सांग मणी असं करा. लवकर लवकर सांग. कुठला कलर हवा? अरे वा, एक मिनिट झालंय. वाव, सांग मस्त. लवकर 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 करा. सांग पप्पाला. येस, तुम्ही पण चांगलं करताय. कलर सांग मला. कुठले कुठले कलर त्याच्यात सांग. शेवटचे 10 सेकंद उरलेले आहेत. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2. स्टॉप. सांग कोण जिंकलं. येस, आपण मोजूया किती आहेत. 1, 2, 3, 4, 9, 10, 11. आईला 11. आता बाबाचे चेक करूया. 1, 2, 3, 4, 5, 35, 36, 37, 38. आईला 11 मिळाले, बाबांना 38 मिळाले. मग कोण जिंकला? पप्पा. येस. आई. आणि आईला मिळाला असीम. आणि तुम्ही असीमसाठी जिंकला आहात हा झी युवा तर्फे मानाचा चांदीचा बाळकृष्ण. थँक्यू. तुझ्याशी गप्पा मारून मला खूप मज्जा आली असीम. असीम, आय लव्ह यू. थँक्यू. ओ ग, किती गोड आहे हा असीम. तुम्हाला सुद्धा वाटत असेल की तुमच्या मुलांनी अशा कार्यक्रमामध्ये भाग घ्यावा किंवा त्यांचे काही फनी क्लिपिंग्स आणि व्हिडिओज असतील तर ते आम्हाला नक्की पाठवा. आम्ही या कार्यक्रमात दाखवू. आमचा ईमेल आयडी आहे sprsha.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातील बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.